हाय फ्रेंड्स, बघा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत याच्यावरती व्हिडिओज बनवत असतो। बघा आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील। बघा या ठिकाणी आपण इरेग्युलर वर्ब्स आपण पाहतोय। याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा आजचा पहिला वर्ब तुमच्या समोर आहे मिसडील। मिसडील म्हणजे गैरव्यवहार करणे। मिसडील म्हणजे गैरव्यवहार करणे। याचं दुसरं रूप आहे मिसडेल्ट आणि याचं तिसरं रूप पण आहे मिसडेल्ट। ठीक आहे, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचं वर्ब आहे मिसडू। मिसडू म्हणजे गैरप्रकार करणे। मिसडू म्हणजे काय? गैरप्रकार करणे। याचं दुसरं रूप आहे मिसडीड आणि याचं तिसरं रूप आहे मिसडन। मिसडू, मिसडीड आणि मिसडन तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत। बघा गैरप्रकार करणे किंवा दुष्कृत्य करणे, दोन्ही अर्थ लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे मिसहेअर। मिसहेअर म्हणजे चुकीचे ऐकणे। मिसहेअर म्हणजे चुकीचे ऐकणे। याचं दुसरं रूप आहे मिसहर्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे मिसहर्ड। दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे। पुढे बघा पुढचा वर्ब तुमच्या समोर आहे मिसले। मिसले म्हणजे एखादी वस्तू तात्पुरती गमावणे। एखादी वस्तू तात्पुरती गमावणे। बघा जसं की मी कामावरून आल्यानंतर चावी एका ठिकाणी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी ती मला सापडत नाही। ती चावी घरामध्ये आहे आणि मला ती सापडणार आहे, पण सध्या ती सापडत नाही, म्हणजेच त्या ठिकाणी ती चावी मिसले झालेली आहे, तात्पुरती गमावलेली आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा। याचं दुसरं रूप आहे मिसलेड आणि याचं तिसरं रूप पण आहे मिसलेड। ठीक आहे, मिसलेड आणि मिसलेड, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे मिसलीड म्हणजे दिशाभूल करणे। मिसलीड म्हणजे काय? दिशाभूल करणे किंवा चुकीचा मार्ग दाखवणे। याचं दुसरं रूप आहे मिसलेड आणि याचं तिसरं रूप पण आहे मिसलेड, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे। पुढे बघा पुढचं वर्ब आहे मिसलर्न। मिसलर्न म्हणजे चुकीचे समजणे। लर्न म्हणजे काय? शिकणे, समजणे, आणि मिस म्हणजे चुकीचे समजणे, मिसलर्न लक्षात राहू द्या। मिसलर्न म्हणजे चुकीचे समजणे। याचं दुसरं रूप आहे मिसलंट आणि याचं तिसरं रूप पण आहे मिसलंट। ठीक आहे, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे मिसरीड म्हणजे चुकीचे वाचणे। मिसरीड म्हणजे काय? चुकीचे वाचणे। याचं दुसरं रूप आहे मिसरेड आणि याचं तिसरं रूप आहे मिसरेड, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे। बघा स्पेलिंग तुम्हाला सेम दिसेल, पण दुसऱ्या आणि तिसरं रूप लिहिताना त्या ठिकाणी आपल्याला उच्चार रीड न करता रेड असा काढायचा असतो, हे पण लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे मिसस्पीक। मिसस्पीक म्हणजे चुकीचे बोलणे। याचं दुसरं रूप आहे मिसस्पोक आणि याचं तिसरं रूप आहे मिसस्पोकन। पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत। मिसस्पीक म्हणजे चुकीचे बोलणे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे मिसस्पेल। मिसस्पेल म्हणजे चुकीचे स्पेलिंग लिहिणे। मिसस्पेल म्हणजे चुकीचे स्पेलिंग लिहिणे। बघा याचं दुसरं रूप आहे मिसस्पेल्ट आणि याचं तिसरं रूप पण आहे मिसस्पेल्ट, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे मिसस्पेंड। मिसस्पेंड म्हणजे चुकीचा खर्च करणे। मिसस्पेंड म्हणजे चुकीचा खर्च करणे। याचं दुसरं रूप आहे मिसस्पेंट आणि याचं तिसरं रूप पण आहे मिसस्पेंट, दुसरं आणि तिसरं रूप एकसारखं आहे। मिसस्पेंट आणि मिसस्पेंट, चुकीचा खर्च करणे म्हणजेच काय? मिसस्पेंट, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब तुमच्या समोर आहे मिस्टेक। मिस्टेक म्हणजे चूक करणे। मिस्टेक म्हणजे चूक करणे। मेक अ मिस्टेक असं पण आपण म्हणतो, म्हणजे काय? चूक करणे। याचं दुसरं रूप आहे मिस्टूक आणि याचं तिसरं रूप आहे मिसटेकन। मिस्टेक, मिस्टूक आणि मिसटेकन तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब तुमच्या समोर आहे मिसटीच। मिसटीच म्हणजे चुकीचे शिकवणे। याचं दुसरं रूप आहे मिसटॉट आणि याचं तिसरं रूप आहे मिसटॉट, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, मिसटॉट, मिसटॉट। मिसटीच म्हणजे चुकीचे शिकवणे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे मिसअंडरस्टँड म्हणजे गैरसमज करून घेणे। मिसअंडरस्टँड म्हणजे गैरसमज करून घेणे। याचं दुसरं रूप आहे मिसअंडरस्टूड आणि याचं तिसरं रूप पण आहे मिसअंडरस्टूड, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे।
पुढे बघा पुढचं वर्ब तुमच्या समोर आहे मिस राईट. मिस राईट म्हणजे चुकीचे लिहिणे. राईट म्हणजे लिहिणे आणि मिस समोर जोडलेलं आहे म्हणजे चुकीचे लिहिणे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. याचं दुसरं रूप आहे मिस रोट आणि याचं तिसरं रूप आहे मिस रिटन. मिस राईट, मिस रोट आणि मिस रिटन. ठीक आहे, तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे मो. मो म्हणजे गवत इत्यादी कापणे. याचं दुसरं रूप आहे मोड आणि याचं तिसरं रूप आहे मोन. ठीक आहे, पहिलं दुसरं आणि तिसरं तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत. मो, मोड आणि मोन, गवत इत्यादी कापणे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे ऑफसेट. ऑफसेट म्हणजे भरपाई करणे किंवा बरोबरी करणे. भरपाई करणे किंवा बरोबरी करणे. याचं दुसरं रूप आहे ऑफसेट आणि याचं तिसरं रूप पण आहे ऑफसेट. ठीक आहे, तिन्ही रूपं सेम आहेत, लक्षात ठेवा. भरपाई करणे, एखाद्या गोष्टीचं एखाद्या वस्तूचं तुमच्याकडून जर नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई करायची, त्यालाच ऑफसेट असं म्हटलं जातं. पुढे बघा पुढचा वर्ब तुमच्या समोर आहे आउटबीड. आउटबीड म्हणजे मागे टाकणे किंवा त्यापेक्षा अधिक किंमत बोलणे. ठीक आहे, बीड म्हणजे काय, लिलावामध्ये एखादी किंमत बोलणे, त्यालाच बीड असं म्हटलं जातं. आणि आउटबीड म्हणजे त्यापेक्षा अधिक किंमत बोलणे किंवा मागे टाकणे. ठीक आहे, याचं दुसरं रूप आहे आउटबीड आणि याचं तिसरं रूप पण आहे आउटबीड. पहिलं दुसरं आणि तिसरं तिन्ही रूपं सेम आहेत. पुढे बघा पुढचा वर्ब तुमच्या समोर आहे आउटडू म्हणजे त्यापेक्षा वरचढ करणे. त्यापेक्षा वरचढ करणे, त्यालाच आउटडू असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे आउटडीड आणि याचं तिसरं रूप आहे आउटडन. पहिलं दुसरं आणि तिसरं तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत. बघा डू, डीड आणि डन या ठिकाणी बदलत गेलेलं आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वर्ब आहे आउटड्रॉ म्हणजे बाहेर काढणे. आउटड्रॉ म्हणजे बाहेर काढणे. याचं दुसरं रूप आहे आउटड्रेव आणि याचं तिसरं रूप आहे आउटड्रॉन. ठीक आहे, आउटड्रॉ, आउटड्रेव आणि आउटड्रॉन तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वर्ब तुमच्या समोर आहे आउटड्रिंक. आउटड्रिंक म्हणजे जास्त पिणे. याचं दुसरं रूप आहे आउटड्रँक आणि याचं तिसरं रूप आहे आउटड्रंक. आउटड्रिंक, आउटड्रँक आणि आउटड्रंक तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचं वर्ब आहे आउटड्राईव्ह म्हणजे इतरांपेक्षा वेगाने चालवणे किंवा बाहेर जाणे, ज्यालाच आउटड्राईव्ह असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे आउट्रो आणि याचं तिसरं रूप आहे आउटड्रिव्हन. आउटड्राईव्ह, आउट्रो आणि आउटड्रिव्हन तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. इतरांपेक्षा वेगाने चालवणे, आउटड्राईव्ह. पुढे बघा पुढचा वर्ब तुमच्या समोर आहे आउटफ्लाय. आउटफ्लाय म्हणजे बाहेर पडणे. याचं दुसरं रूप आहे आउटफ्लेव आणि याचं तिसरं रूप आहे आउटफ्लोन. आउटफ्लाय, आउटफ्लेव आणि आउटफ्लोन तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत. मराठीत अर्थ होतो बाहेर पडणे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे आउटग्रो. आउटग्रो म्हणजे त्यापेक्षा अधिक मोठे होणे किंवा वाढणे. त्यापेक्षा अधिक मोठे होणे किंवा वाढणे, त्यालाच काय म्हटलं जातं, आउटग्रो. याचं दुसरं रूप आहे आउटग्रेव आणि याचं तिसरं रूप आहे आउटग्रोन. आउटग्रो, आउटग्रेव आणि आउटग्रोन तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे काही आपण इरेग्युलर वर्ब्स पाहिलेले आहेत. ही सिरीज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.